नमस्कार. नमस्कार. किती किती मोठं दडपण आलंय मला, इतक्या मोठ्या नावाच्या वलय असलेल्या मोठ्या मोठ्या निवेदकाबरोबर हिम्मत करणं निवेदनाची. काय सांगताय मॅडम? हो का? पण आय एम प्रिव्हिलेज आणि रिअली रिअली हंबल्ड आणि ऑनर्ड की आज आदेश दादा म्हणते मी त्यांना. आणि ते म्हणण्याचं मी हे एक काय फ्रीडम घेते, कारण मी स्वतःचं भाग्य समजते की मी तुमच्याबरोबर काम करू शकले आणि तुम्हाला जवळनं काम करताना बघण्याचा जो अनुभव होता त्याच्यामुळे भरपूर शिकायला मिळालंय मला. त्यामुळे थँक्यू आदिश दादा, तुम्ही आहेत तसेच आहात. आणि इतकं छान वाटतंय आज आपण अमेरिकेमध्ये बोलतोय, हो, त्यामुळे मला सुद्धा छान तुमचं वाटतंय. कारण तुझा उत्साह, तुला ह्या सोशल मीडियातलं तुझं ज्ञान आणि त्याच्यामध्ये तू कायम करत असलेलं काम, आणि अशा वेळेला आम्ही सुद्धा खेळ मांडियालासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना 5 डायमेन्शन्सनी ज्या पद्धतीने या सगळ्याचं आयोजन केलं, आणि त्यामुळे खरं तर अमेरिकेची ही आनंदवारी सुरू झाली. हो हो आणि आता हो. आणि खरं सांगते की ही जी वेव तुमची सुरू झाली आहे ना, ती इतकी सुंदर पद्धतीने पसरतीये की अमेरिकेच्या ज्या ज्या शहरांमध्ये तुम्ही जाताय, तुमचा असा तो एक ठसा उमटवत उमटवत तुम्ही कशी छान एक असं वलय तयार होत आहे. सो आज फिनिक्स मध्ये तुम्हाला मी स्वागत करते आहे या आपल्या इंटरॅक्शन्स मध्ये. आता थोडंसं जरा माझं मराठी इंग्रजाळलेलं झालेलं आहे, त्यामुळे प्लीज माफ चालेल करा चालेल मला. चालेल चालेल. पण इथे राहणाऱ्या भारतीय कुटुंबियांतर्फे त्यांचं एक प्रतिनिधित्व म्हणून आज मी तुमची छोटीशी मुलाखत कम गप्पा मारणार आहोत आपण आज. तेव्हा तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद अंतरा. आपण सुरुवात करणार आहोत आधी सगळ्यात की कुठली डेट आहे जिकडे तुम्ही फिनिक्समध्ये येणार आहात. ती म्हणजे 16 ऑगस्ट 2024. सो सगळ्यांनी आता जे जॉईंट होत आहेत त्यांनी सगळ्यांनी ही तारीख तुमच्या डायरीमध्ये तुमच्या गुगल कॅलेंडरवरती ब्लॉक करून ठेवा. 16 ऑगस्टला चिन्मय मिशन फिनिक्स 325 एल डोरॅडो मेसा इथे आदेश बांदेकरजींचा कार्यक्रम होणार आहे. आणि त्याबद्दलच आपण त्याच्यामध्ये काय काय गमती जमती आहेत आणि काय काय त्यांनी प्लॅनिंग आपल्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी नोट केला असेल तर आपण मुलाखतीचा हा कार्यक्रम सुरू करूया. बरं, मला वेगळं काही इंट्रोडक्शन द्यायचं गरज नाहीये. सेलिब्रिटी गेस्ट तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत, त्यांचं इतकं काम आहे. तर त्याच्या त्याच्याशिवाय काय विचारायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण सिन्स अमेरिका वारी करावी किंवा अमेरिकेमध्ये सुद्धा खेळ मांडियाला हा जो कार्यक्रम तुमचा आहे तो करावा असं का वाटलं तुम्हाला? सगळ्यात महत्वाची म्हणजे गेली 20 वर्ष महाराष्ट्रभर हा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम घरातल्या त्या स्त्रीचा, त्या माऊलीचा, जरी केंद्रस्थानी ती असली तरी सुद्धा हा संपूर्ण कुटुंबाचा कार्यक्रम आहे. मग या कुटुंबामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत, अगदी घरातल्या नातवापासून ते आजी आजोबापर्यंत प्रत्येक जण या कार्यक्रमात सहभागी होतात. आणि सहभागी होत असताना हसता हसता बऱ्याचदा आठवणींचा अल्बम चालला जातो. असं सगळं करत महाराष्ट्रात ही आनंदाची वारी किंवा भारत देशात ही आनंदाची वारी सुरू होती. आणि अशा वेळेला वेळोवेळी कधीतरी सोशल मीडियावर कुठेतरी कायम आमच्याकडे कधी हा प्रश्न यायचा. आणि त्याच्यासाठी 5 डायमेन्शन्स यांनी, म्हणजे शैलेश शेट्टे यांनी इतका फॉलोअप केला आणि त्यांनी सांगितलं नाही नाही नाही, काही करून तुम्हाला यावं लागेल, काय तुम्ही वेळ काढा. आणि अंतरा, तुला माहिती आहे 45 दिवसाची जर आनंदाची वारी करायची असेल तर त्यासाठी तिकडनं येताना मला 60 एपिसोडचं चित्रीकरण करून ते देऊन इथे यावं लागलं. त्यामुळे ओनली यू खूप कॅन छान. डू दॅट दादा. नाही नाही, आणि कसं झालं, योगायोगाने मला माहित नाही, या अमेरिकेत सुरू झाली ह्युस्टन पासून. आता तुझ्याशी मी गप्पा मारतोय तेव्हा मी आता वॉशिंग्टन DC मध्ये आहे. तिथपर्यंत ही वारी पोहोचलेली आहे. आणि या शनिवारी आता वॉशिंग्टन DC मध्ये हा कार्यक्रम होणार आणि तिथून आम्ही पुढे येणार. आणि असं करत करत म्हणजे तुला सांगतो, योगायोग असा आहे की मी इथे येण्यापूर्वी आधी आळंदीला योगायोगाने गेलेलो, कारण तिथे आषाढी निमित्त वारी सुरू होती. बरोबर. आणि त्यामुळे आळंदीला गेलो, तिथून देहूला गेलो, देहूवरून थेट पंढरपूरला गेलो, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालो.
तिथून अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेतलं आणि मी पहाटे येऊन अमेरिकेच्या दिशेने निघालो. तुमच्या सगळ्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या जितके जितके म्हणून तुम्ही आहात त्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून तिथून निघालो. त्यामुळे ही आनंदाची वारी आता जोरात सुरू झालेली आहे. हो नाही खरंच, आणि ते सगळे वाईब्स घेऊन तुम्ही अमेरिकेच्या प्रत्येक स्टेटमध्ये जाता आहात. आणि खरंच वी आर व्हेरी थँकफुल दॅट यू आर कमिंग टू फिनिक्स. कारण फिनिक्स हे एक अरिझोनामधलं असं एक छान मेट्रोपॉलिटन शहर आहे जिकडे बाकीच्या स्टेट्सपेक्षा मराठी आणि भारतीयांची संख्या आधी कमी होती, पण आता ती ज्या प्रकारे वाढतीये ना, त्यामुळे आम्हाला डेफिनेटली एक पर्वणी आहे सर्वांसाठीच की फक्त मराठी भाषिक मी असं म्हणणार नाही तर भारतीयांनी सुद्धा या कार्यक्रमाला यायचंय. कारण मला असं वाटतं तुमच्याबरोबर जेव्हा पण कोणी इंटरॅक्ट करतो त्याला भाषेचं कधीच काही गरज नसते, कुठल्या भाषेची समजायची गरजच नसते. इट्स अ मीडियम ऑफ फिलिंग्स असं मला वाटतं. एक्सप्रेशन्स मी तर म्हणेन मीडियम ऑफ एक्सप्रेशन्स, कारण प्रत्येक घरातले ते एक्सप्रेशन्स आहेत. म्हणून मी म्हटलं ना की या कार्यक्रमामध्ये तिच्याशी म्हणजे घरातली तिच्याशी बोलताना किंवा तिच्याबरोबर ते, कारण जर विचार केला तर ते शिक्षणासाठी इथे आले, काही जण नोकरीसाठी आले आणि त्यांच्या पाठवून तिने तिचं माहेर तिथे ठेवलं आणि ती अमेरिकेत आली आणि मग तिने इकडचं हा जो सगळा एक वेगळ्या पद्धतीचा यशाकडे जाणारा स्ट्रगल आहे तो करत करत इथे ती स्थिरावली. तिने तिचे मन कायमच म्हणजे कॉम्प्रोमाइजेस, सॅक्रिफायसेस हे चेहऱ्यावरती कधी दाखवलेच नाहीत. अशा तिचा आनंद आणि तिला आनंदी करणं, म्हणून थोडक्यात माहेराहून आल्याचं फिलिंग मला आहे. मी आत्ताच ते म्हणणार होते की असं वाटतं की भाऊजी आलेत म्हणजे माहेर, आपल्या महाराष्ट्रातलं माहेराचं भारतातनं कोणीतरी आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा माराव्या किंवा त्यांच्या सहवासात आपण राहावं आणि स्वतःचं एक वेगळंच माहेर पण जपावं आणि ते एन्जॉय करावं, जगावं पुन्हा एकदा. ही संधी मला वाटतं 5 डायमेन्शन्स आपल्याला देते. त्याबद्दल मी समस्त ज्या आपल्या परदेशात राहतात मुली त्या सगळ्यांकडनं त्यांचं थँक्यू नक्कीच म्हणे, त्यांचे आभार मानेन. आणि म्हणून म्हटलं अंतरा की याच्यामध्ये तिच्याशी गप्पा होतात, त्यांच्याशी गप्पा होतात. बऱ्याचदा मला आता जो अनुभव आला की आजी आजोबा सुट्टी निमित्त इथे आलेले आहेत, तेही कार्यक्रमात आले. आणि परवा फिलाडेल्फियातल्या एका आजोबांनी तर सांगितलं की आम्ही तिकडे त्यांना भेटण्यासाठी वाट बघत होतो, शेवटी बघा मुलगा इथे आला, सून इथे आली, आम्ही तिला भेटायला आलो आणि तिची भेट झाली आणि मग त्यांची भेट झाली आणि गप्पा झाल्या. मी खरं सांगतो हा ऍक्शन रिॲक्शनचा खेळ आहे. कसे 3 तास जातात आपल्याला माहिती नाही. हसत हसत खेळ हे फक्त लोणच्या पुरतं आहे, खेळ हे निमित्त आहे, पण बाकी सगळं हावभाव, एक्सप्रेशन्स आणि त्याचबरोबर तुमच्याकडून एक ऊर्जा घेऊन मला परत भारतात जायचंय आणि सुखी आहे पोर सांग आईच्या कानात असं म्हणत सगळ्या इथल्या आमच्या माऊली सुखात आहेत आणि तिच्याबरोबर तेही सुखात आहेत. हा एक पॉझिटिव्ह सांगावा घेऊन मला भारतात जायचंय. ओ गॉड, आय लिटरली मला ते असं म्हणजे माझ्या डोळ्यातच थोडेसे अश्रू तरळले तुमच्या या सगळ्या. दिसतंय मला. तुला इमोशनल झालेली मी अशी बघितली नाही कधी. की एक दिस फिलिंग इज व्हेरी नाईस. कारण खूप वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाला भेटू शकत नाही आणि खरं तर इकडची जी मराठी मंडळं आहेत, इकडची जी मराठी कुटुंब आहेत ती तुम्हाला इतकी जपून घेतात. आणि अशा निमित्ताने जेव्हा अशा छान छान संस्था आहेत ज्या नुसतं कार्यक्रम करायचा म्हणून नाही तर त्याला एक फॅमिली ओरिएंटेड काहीतरी असा कार्यक्रम घडवून आणायचा जिकडे देवाणघेवाण होते भावनिक दृष्ट्या. आणि त्यामुळे कसं ना इथे फार असं वेगवेगळे संसार आहेत, पण एखाद्या कार्यक्रमासाठी जायचं म्हणजे खूप लांब जावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल आपला जो हा कार्यक्रम आहे मेसाला आहे, तर बरेच लोक मेसामध्ये राहत नाहीत, फार लांब राहतात, पण ती जी एक ओढ आहे ना, अरे भारतातनं कोणीतरी आले आणि ते पण आदेश भाऊजी आलेत, आता मी गाडी काढून 30 मिनिटं गाडी चालवून जाणार आहे आणि तिकीट बुक करणार आहे आणि कार्यक्रमाचा आनंद घेणार आहे. तर हे जसं तुम्ही आता इतके छान अनुभव सांगताय तर मला एक सांगतो मी काय अनुभवलं. ह्युस्टन, डलास, न्यू जर्सी आणि फिलाडेल्फिया या 4 ठिकाणी कार्यक्रम झाला. आनंद एका गोष्टीचा आहे, आता ते एकटे नाहीत, आता त्या कुटुंबाबरोबर मला एक नवं कुटुंब तयार करता आलं 5 डायमेन्शनच्या निमित्ताने. याचा मला खूप आनंद झाला. कारण मी जेव्हा निघालो प्रत्येक शहरातून तेव्हा एक मोठं कुटुंबाचा फोटो घेऊन माझ्या मनात मी पुढे निघालेलो आहे.
त्यामुळे तुमच्याकडे येताना सुद्धा फिनिक्स मधलं कुटुंब आणि कुटुंबातले आता जसं आपल्या देशात सुद्धा नोकरीसाठी येतात म्हणजे लग्नानंतर एकत्र राहणारं कुटुंब जागेअभावी वेगळे वेगळे राहायला लागतात आणि मग शेवटी लग्न कार्य काही असेल घरातलं मंगल कार्य तर सगळे एकत्र एकत्र येतात. येतात. नेमकं तेच फिलिंग मला इथे अनुभवायला मिळालं आणि जाताना एक नवं कुटुंब नवे नंबर शेअर करून एक आम्ही एकटे नाही तर आमच्या सोबत हे एक कुटुंब आहे 5 डायमेन्शनने जोडलेलं खरं हे मला बघता आलं. त्यामुळे मग तुलाही भेटायला खूप आनंद होईल आता. नक्कीच नक्कीच माझ्या घरातला कोणतरी आलं अशी मला फिलिंग आली आहे. Yes. आणि जसं तुम्ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली ती म्हणजे आपण जेव्हा ऍडव्हर्टाईज बघतो किंवा एक आपण एक ग्रह करतो मनामध्ये अरे हे तर काय फक्त बायकांसाठी हा कार्यक्रम आहे, मी कशाला जाऊ, म्हणजे मी कशाला जायला पाहिजे या कार्यक्रमाला. तर असं अजिबात नाहीये. सो आपले जे प्रेक्षक आता जॉईन झालेले आहेत आपल्याला, तर त्यांना मी सांगू इच्छिते की जसं आता आदिशदा म्हणाले की हा कार्यक्रम संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तुम्हालाच माहिती नाही तुमच्याच कुटुंबातल्या लोकांना तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने भेटणार आहात. त्यामुळे ही संधी चुकू नका. तर आणि ह्या एक सांगू सगळ्या आणि एक सांगतो पटकन तू हे बोलली म्हणून सांगतो. हा जेव्हा जेव्हा घरातल्या पुरुषाला प्रमोशन मिळतं किंवा हा त्याच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण येतो हा त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरती कायम आनंद असतो. ती हा इकडे काही क्षण जर आनंदी होणार असेल आणि तिचा आनंदी चेहरा जर टिपायचा असेल तर तो क्षण पुरुषांनी सुद्धा घरातल्या कर्त्यांनी सुद्धा आजी आजोबांनी सुद्धा तो क्षण क्लिक केला पाहिजे एवढं मला वाटतं. That is so nice. I mean, it's a very big opportunity for everybody from Arizona people to actually witness this because हे जसं म्हणतायत की आपण बोलून त्याचा काय उपयोग नसतो, आपण तिथे समोर असायला पाहिजे. ही फिलिंग हे एक्सप्रेशन एन्जॉय करायला ते स्वतः साक्षात तिकडे आपण असायला पाहिजे ते एन्जॉय करायला. आणि तुम्हाला मी अजून एक प्रश्न हा विचारायला आवडेल मला की जसं तुम्ही म्हणाल की सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम आहे, तर अशी कुठली मेमोरेबल एक इन्सिडेंट किंवा एक असा एखादा किस्सा तुम्ही सांगू शकाल का की ज्यांनी एकदम म्हणजे सगळे एकदम भावनिक होऊन गेले किंवा ह्या अमेरिकेच्या आता थोड्याशा हो 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 काही हो हो परवाच सांगतो तुला. हम्म. परवाचा कार्यक्रम म्हणजे गेल्या आठवड्यात गेल्या रविवारी हा कार्यक्रम फिलाडेल्फियाला होता. फिलाडेल्फियाला 2 मुलं, कारण जिथे कार्यक्रम होता ते एक देऊळ होतं, वरती मंदिर आहे आणि खाली हॉल आहे. त्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता. सगळे प्रचंड हसत होते. मला कळत नाही काय जादू आहे. कुठलेही जोक न सांगता ऍक्शन रिॲक्शनच्या खेळात 3 तास इतके कसे हसतात. त्या हसण्याच्या आवाजाने त्याच देवळात आलेला एक मुलगा दर्शनाला आला होता आणि आवाज त्याला आणि हसणं मराठी वाटल्यामुळे तो थेट त्या हॉलमध्ये आला. मला समोरून दिसला. मी म्हटलं ये 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 बस बस बाळा बस. मला माहित नाही तो कोण कुठला होता आणि तो बसल्यानंतर तो त्याच्या शिक्षणासाठी इथे आलेला आहे हे लक्षात आलं. मी प्रत्येकांना बोलतं करत असताना त्या मुलालाही बोलवलं जवळ. म्हटलं काय रे तू कसा आलास, तू कुठून आलास. तो म्हणाला मी बाप्पाकडे आलोय दर्शनाला. म्हटलं का रे काय झालं. तो म्हणाला खरं सांगू काका मला तुमचा आवाज ऐकला आणि तुम्हाला बघून खूप आनंद झाला आणि मी थेट आत आलो. हातात त्याच्या प्रसाद होता देवाचा आणि मला म्हणाला मी वाट बघतोय कारण आत्ता ना भारतात रात्र झाली आहे, सगळे झोपलेले आहेत आणि मी वाट बघतोय. कारण मला म्हणाला की सगळे आम्ही बघत होतो, अख्खं प्रेक्षक बघत होते. मला म्हणाला की आजच माझा रिझल्ट लागलाय आणि मला डिग्री मिळाली आहे, तर मला सकाळी आईला सांगायचंय, माझ्या वडिलांना सांगायचंय, पण आत्ता म्हणाला मी इथे देवा म्हटलं बाप्पाला जाऊन सांगूया की मी पास झालो आणि तुम्ही दिसलात. तर त्यावेळेला त्या कुटुंबाचा सदस्य असल्यासारखा त्या जो काय मला जवळ येऊन बिलगला ना आणि सगळं आम्ही बघत होतो. मला असं वाटतं त्या मुलाला तो बाप्पा त्याच्या भविष्यात खूप उत्तम शुभेच्छा देईलच, पण तिथे असलेले सगळे जे प्रेक्षक होते त्यांच्या डोळ्यातली ही भावना होती की तू एकटा नाही आहेस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आणि ते त्याच्यासाठी खूप धीर देणारं होतं. आई सकाळी उठेल, तो आईला सांगेल, आई त्याची तिकडे भारतात आनंदी होईलच, पण इथे असलेल्या माऊली आणि त्याचबरोबर त्याच्या वडिलांच्या वयाचे सगळे जे होते त्यांच्या डोळ्यातलं पाणी ना त्याला भरपूर आशीर्वाद देऊन गेले. हे जे काही घडलं ना हे असे प्रसंग मला सुद्धा खूप ऊर्जा देतात.
नाही खरंच आहे. आणि मला गमत हीच असते की तो एक कुठेतरी एक हा विश्वास निर्माण झाला ना, इतक्या वर्षांचा हा विश्वास आहे की फक्त महाराष्ट्रातच नाही, आता अमेरिकेतल्या शहरांमध्ये पण हे सगळं घडतंय. म्हणजे हे मला अद्भुत वाटतं, कारण मी तुला एक माणूस सांगू, एकच आहे. हा कार्यक्रम खेळ मांडियाला म्हणण्यापेक्षा ना आदेश बांदेकर लाईव्ह ऑन स्टेज येस, आपण असं म्हणूया असं त्याला. आहे हो, येस. ते. त्यामुळे येस. सगळेजण सहभागी होतात, सगळे येतात. तिला खेळायचंय, तिने मुलांना खेळवलंय, मग तिच्यासाठी थोडस खेळायला मिळणं हे तिला मिळालंच पाहिजे. आणि मी येणार म्हटल्यानंतर महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली पैठणी कुठल्या कुटुंबात जाणार येस. हे सुद्धा मला बघायचंय. नक्कीच, नक्की. अर्थात. बरं, त्याच दृष्टीने आता काय आपण जास्त अजून बोलत नाहीये, तुम्ही पण बिझी आहात, बरोबर. रात्रीचे तिने 9 हो वाजून हो गेलेले हो आहेत. हो. तर 2-3 एक अगदी थोडक्यात तुम्हाला विचारते की ॲरिझोनामध्ये जेव्हा तुम्ही येणार आहात फिनिक्समध्ये, तर इकडच्या माऊलीने आणि इकडच्या कुटुंबांना टिप्स काय देणार आहेत? कशी तयारी करू आम्ही की आम्हाला जास्तीत जास्त टफ अशी कॉम्पिटिशन करायची आहे मी कार्यक्रमात? मी एवढंच सांगेन, तुम्ही काहीच करू नका. दिवसभर घरातलं काम सुद्धा करू नका. तो दिवस तुमच्या आनंदाचा आहे. तुम्ही या आणि परदेशातलं माहेर पण अनुभवा. क्या बात है, वाव, ग्रेट. आय मीन कोणाला नाही पाहिजे, म्हणजे आय एम सिरियसली, मी पुन्हा एकदा आपल्या ऑडियन्स जे आहे त्यांना सांगते की मेसाला हा कार्यक्रम आहे चिन्मय मिशन इथे फिनिक्सला, 325 एल डोराडो हे ऍड्रेस आहे. आणि पोस्टर पण 5 डायमेन्शनच्या वेबसाईटवरती, त्यांच्या फेसबुक पेजवरती, इंस्टाग्राम पेजवरती पब्लिश केलेला आहे. इव्हन आदेशजींच्या तुम्ही पेजवर जाऊन बघू शकता, तिथे सुद्धा सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तिकीटं जर नाही मिळाली तर आमच्याकडे कंप्लेंट घेऊन येऊ नका, त्यामुळे पटापट तिकीटं बुक करा. हरी अप, ही संधी अजिबात चुकू नका. आपल्याला ग्रेट भेट डायरेक्टली थेट आदेशजींची बोलायला मिळणार आहे, आणि त्यांच्याकडे भरपूर अमेझिंग अशा गेम्सचे ट्रिक्स आणि ट्रिप्स आहेत. त्यामुळे लेट्स वेट अँड वॉच वेन ही इज कमिंग. सो एक लास्ट प्रश्न, अमेरिकेमध्ये कुठला पदार्थ ट्राय केलात अपार्ट फ्रॉम महाराष्ट्रीयन? अपार्ट महाराष्ट्रीयन फूड तसं बघितलं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मला देण्यात आलेले आहेतच. पण मी खरं सांगू, मी ठरवलंय की फिनिक्सला येऊनच ते टेस्ट करायचं. वेगळा कुठला पदार्थ आहे तर. पण मी खरं सांगतो, इथे ना म्हणजे ज्या पद्धतीने शैलेश शेट्टे किंवा आता इथे वॉशिंग्टन DC मध्ये प्रमोद पाटील हे सुद्धा ज्या ज्या पद्धतीने आम्हाला घेऊन जात आहेत किंवा वेगवेगळी ठिकाणं दाखवतायत, आणि थोडक्यात मला सुद्धा 40 वर्षात असं एक थोडं स्वतःसाठी असं काहीच मिळालेलं आहे. क्या बात. त्यामुळे छान वाटतंय. पण खरं सांगतो, मी म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन सावजी जेवण पण जेवलो, साऊथ इंडियन सुद्धा टेस्ट केलं, असं करत करत. कारण कॉन्टिनेंटल फूड, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स या तर मिळतातच आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे अगदी आजच दुपारी मला जिथे गेलो तिथे ती शेफ मराठी होत्या, माऊली, त्यांनी तर अरे मला वा, हट्टाने आणून मिसळपाव दिली इकडे. क्या बात. मस्तच, मस्तच. अच्छा, काही दोन लोकांनी एक मेसेज केलेला आहे, तो पटकन वाचते. ऑस्टिन मध्ये तुम्ही का येणार नाही आहात असं अमोद म्हणून आहेत, त्यांनी विचारले. तर हा तुमचा प्रश्न 5 डायमेन्शन्स पर्यंत पोहोचूया की आत्ताच्या टूर मध्ये आता आपण तर नाही करू शकत, सॉरी फॉर दॅट. पण नेक्स्ट इयर जेव्हा सेकंड करता टाइम येतील करता तेव्हा आपण नक्की करता त्याची येईल दखल करता येईल. घेऊया. आणि आपण ते सांगू. कापसेंनी ती पैठणी तयार करून पाठवलेली आहे. बरं, ही येस. पैठणीचं वैशिष्ट्य सुद्धा असं आहे की दिव्यांग विद्यार्थी आणि मूकबधीर कुटुंबांच्या हातून तयार केलेली ती पैठणी. बापरे, ग्रेट. आय मीन त्याच्यात पण एवढं डिटेलिंग आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. इट्स अन ऑनर, डेफिनेटली. आणि मला वाटतं माझे सगळे प्रश्न तुमच्यासाठी आणि झाले. येस. अजून एक, पुरुषांना सुद्धा हा, ज्या जिंकणार आहेत ना हा. शेवटच्या खेळात, त्यांच्या मिस्टरांना वारसाकडून पैठणीचं जॅकेट आहे. ऐला, वाव, मस्तच, क्या बात आहे. म्हणजे अगदी जोडी एकदम अशी छान दिसणार आहे. आता ती बक्षीस नवरा बायको. मिळवायचं की नाही त्या कुटुंबाने हो, ठरवायचं. नाही, खरंच आहे, खरंच आहे, अर्थात आहे. आणि टिप्स बद्दल तर तुम्हाला मी विचारलंच. मला अजून एक 5 डायमेन्शन्स बद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमचं मत की दर्जेदार कार्यक्रम मराठी प्रेक्षकांसाठी, भारतीय प्रेक्षकांसाठी
अमेरिकेमध्ये घेऊन येणं ही काही सोपी गोष्ट नाही. प्रचंड प्लॅनिंग, प्रचंड आर्थिक बळ, त्याच्यानंतर त्याचं कार्यक्रमाची जी आखणी असते ती करणं किती कठीण आहे. आणि तुमच्यासारखे एवढ्या बिझी माणसाबरोबर काम करणं ते महा कठीण आहे. आणि मला माहिती आहे, कारण माझा अनुभव आहे त्याच्याबरोबर, की दादाबरोबर 5 मिनिटं मिळायला म्हणजे आम्ही असं महिना थांबायचो, अरे यांचं टाइम कसा मिळवायचा. पण तुम्ही इतकं ते सहजपणे करता आणि इतक्या सोप्या पद्धतीने करता आणि इतकी पॉझिटिव्हिटी आहे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. आणि हीच पॉझिटिव्हिटी कुठेतरी मला या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर आहेत त्यांच्यामध्ये पण जाणवली. तर फाईव्ह खरंय. डायमेन्शन्स बरोबरचं जी टीम आहे तुमची, ही सगळं मी तुला असोसिएशन खरं कसं सांगू, झालं? मी थक्क झालोय. हं. म्हणजे मला ना इतकी वर्ष फार सोपं वाटत होतं. सगळ्या गोष्टी सोप्या आणि सहज असतात. पण इथे आल्यानंतर पहिल्या दिवसापासून, म्हणजे आता माझ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठीचा त्यांचा फॉलोअप, इतकं प्रोफेशनल पद्धतीने प्रत्येक गोष्टीची व्यवस्था, अगदी तहान लागली तर पाण्यापासून सुद्धा बारकाईने केलेलं नियोजन. आणि यातून 5 डायमेन्शनचे शैलेश शेट्टींना जेव्हा मी बघितलं, की त्यांचे सहकारी प्रमोद वगैरे सगळ्यांना ज्या आत्मीयतेने ही टीम काम करते, हेतू एकच नाही. मला असं वाटतं की एक मराठी माणूस महाराष्ट्रातले किंवा आपल्या देशातले दर्जेदार कार्यक्रम इकडे घेऊन येतो. म्हणजे जसं आता यापूर्वी 4 चौघी आलं होतं, आता हे आहे, याच्या पाठोपाठ फिरसे हनीमून हे नाटक येत आहे अमेरिकेत, हो. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हास्य जत्रा, तिकडे त्यांचे विजा झालेले आहेत, हो. तर तेही निघतायत यायला. हे पाठोपाठ करणं आणि एका वेळेला इतकं करणं मला असं वाटतं, कारण मी सुद्धा मोठमोठे सोहळे केले, पुरस्कार सोहळे केले, पण हे करत असताना वेगळ्या देशामध्ये अनेक अडथळे असताना त्यावर मात करायची. आणि हे सगळं कुणासाठी? तर इथल्या महाराष्ट्रातल्या, इथल्या भारतीय मराठी माणसाला ती त्याची मनोरंजनाची भूक भागवता यावी म्हणून. मला असं वाटतं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जो जो उपक्रम येईल, इतक्या मेहनतीने जो उपक्रम आणला जातो, त्याच्यासाठी सगळ्यांनी, प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी माझ्या बरोबर आणखीन 10 लोकांना मेसेज पाठवेन, आणलं पाहिजे. माझ्या खरंच बरोबर खरंच. 10 लोकांना घेऊन येईन. असं केलं ना तर त्यांचं बळ वाढेल हं. आणि त्यातून अजून उत्तम उत्तम कलाकृती येतील. कारण मला आता कळलं श्रीधर फडकेजी पण येत आहेत, हो, म्हणजे हो. त्यांनाही ते घेऊन येत आहेत. वा. तर हे सोपं काम नाही. म्हणजे असं ना, अशी संस्था जगल्या ना तर खऱ्या अर्थानं आपले मनोरंजन क्षेत्र आणि त्यातल्या कलाकृती ह्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू शकतील. आणि म्हणून आम्ही इथे येताना फार उत्साही असतो. Yes, नक्कीच. आणि आपले फिनिक्स ज्यांच्यामुळे फिनिक्समध्ये 5 डायमेन्शन्स येत आहेत, राजेश पावनीकर, ते सुद्धा जॉईन झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. सो थँक्यू राजेश फॉर ब्रिंगिंग दिस अमेझिंग पीपल हिअर इन फिनिक्स. शेवटचं एक आवाहन आदेश दादा तुमच्याकडनं फिनिक्सच्या तमाम मराठी आणि भारतीय बांधवांना. मी एवढंच म्हणेन की मी काही वेगळं सांगणार नाही. म्हणजे महाराष्ट्र 20 वर्ष एक कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाने रेकॉर्ड केला, घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा तो कार्यक्रम, पण त्याच्यातले सगळे कुटुंबातले सदस्य हे तितक्याच महत्वाचे. आणि त्यामुळे मी एवढंच आवाहन करीन की तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमची ऍक्शन, त्याच्यावरची माझी रिॲक्शन, हे बघण्यासाठी, आपल्या आठवणींचा अल्बम चालण्यासाठी आणि एक संध्याकाळ अविस्मरणीय करण्यासाठी सगळ्यांनी मनापासून भेटायला या, एवढीच इच्छा. आणि एक नवं मोठं कुटुंब तयार करून आधारासाठी, तुम्ही एकटे नाही, तुमच्या सोबत आम्ही सगळे आहोत, 5 डायमेन्शन आहे, असं म्हणत आपण भेटूया फिनिक्समध्ये. वेटिंग फॉर यू, वेटिंग फॉर यू. हॅव अ सेफ फ्लाईट. आणि पुढच्याही कार्यक्रमासाठी भरपूर भरपूर शुभेच्छा. फिनिक्समध्ये धन्यवाद. तुमचं लवकरात लवकर स्वागत करायला आम्ही सज्ज आहोत. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू गुड नाईट तुम्हाला. बाय बाय. बाय बाय.